रिटायर्ड डीवायएसपी नंदुरबार जिल्हा आदिवासी कोळी जिल्हा अध्यक्ष, सर्वप्रथम आलेल्या सर्व माता भगिनींचं, बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित प्रतिष्ठानचे आदरणीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब, त्याचप्रमाणे डीएम कोडी साहेब, नगर जिल्ह्यातून आलेले अण्णासाहेब फुंगे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित महिला भगिनी, सर्व आदिवासी कोळी समाजाचे कार्यकर्ते मित्रांनो, या ठिकाणी गेल्या 15 ते 20 दिवसापासून ज्यांचा भाऊ मयत झाला आहे अशा परिस्थितीत देखील या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून संघटितरित्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणाचा काही भाग असेल, यातून जे काही स्फुल्लिंग त्यांनी चेतवलं ते दत्ताभाऊ सुरोशे आपल्यामध्ये हजर आहात आणि तुम्ही देखील त्यांना मान देऊन या ठिकाणी हजर झालेला आहात। या ठिकाणी जे काही हे आलेले आहेत ते सर्व कार्यकर्ते आहेत, परंतु आगामी काळामध्ये 10 डिसेंबरला जो काही मोर्चा निघणार आहे हिवाळी अधिवेशनला नागपूर या ठिकाणी, लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक आपले हजर राहतील, यात कुठलेही दुमत नाही। आदिवासी विकास विभाग मंत्रालयाच्या माध्यमातून जे काही 25 आमदार निवडून गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही षडयंत्र या ठिकाणी आपल्यावर राबवलं जात आहे त्यांचं ती साखळी आपल्याला या माध्यमातून सुरेश साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आगामी काळामध्ये राबवायची आहे, असं मला या ठिकाणी माझं मत प्रकट करावंसं वाटतं। मित्रांनो, जातीचा दाखला म्हणजे हा केवळ कागदाचा तुकडा नव्हे, तो विकासाचा पासपोर्ट आहे आणि जोपर्यंत तुमच्या मुलाबाळांना तो मिळत नाही तोपर्यंत तुमची उन्नती होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। या ठिकाणी सर्व बांधवांना विनंती करण्यात येतं की त्यांनी बसून यायचे, ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी बसून घ्यायचंय, पुढे येऊन बसायचे, ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी। आपल्या शिष्टमंडळातील काही जे काही अधिकारी गेलेले आहेत ते मुद्द्याला अनुसरून, कायद्याला अनुसरून, भारतीय राज्यघटनेला अनुसरून मॅडमशी चर्चा करतीलच, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही। आणि त्या ठिकाणावर आल्यानंतर काय चर्चा झालेली आहे त्याबाबत देखील